तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, संसदेच्या कॅन्टीनमध्ये किती रुपयात जेवायला मिळत असते? संसदेच्या कॅन्टीनमध्ये एकूण किती रुपयामध्ये जेवण्यास मिळत असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। संसदेच्या कॅन्टीनमध्ये फक्त आणि फक्त 12 रुपयामध्ये जेवण्यास मिळत असते। पुढचा प्रश्न पाहूया। पाण्यामध्ये क्लोरीन कशासाठी मिसळण्यात येत असते? पाण्यामध्ये क्लोरीन हे खालीलपैकी कोणत्या कारणास्तव मिसळले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पाण्यातील जंतू मारण्यासाठी पाण्यामध्ये क्लोरीन हे एक मिसळण्यात येत असते। पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा खालीलपैकी कोणता ग्रह आहे ते सांगायचं आहे। सूर्यमालेतील सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। या ठिकाणी बुध ग्रह हा जो ग्रह आहे सूर्यमालेतील सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मधुमेह या रोगाला रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते अन्नपदार्थ मदत करत असते? मधुमेह या रोगाला रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते अन्नपदार्थ मदत करत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी 2 योग्य राहील। मधुमेह या रोगाला रोखण्यासाठी भेंडी हे जे अन्नपदार्थ किंवा जे पदार्थ आहे ते रोखण्यास मदत करत असते। पुढचा प्रश्न, भेंडीमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते? भेंडीमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। विटॅमिन ए किंवा जीवनसत्व ए भेंडीमध्ये समाविष्ट झालेले असते। पुढचा प्रश्न, गॅमा किरण खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येत असतात? गॅमा किरण हे खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। कर्करोगाच्या उपचारासाठी गॅमा किरण हे एक वापरण्यात येत असतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो। खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील। आजोला ही जी वनस्पती आहे जैविक खत म्हणून वापरण्यात येत असते। पुढचा प्रश्न, रायझोबियम हा जैविक खत म्हणून वापरला जाणारा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ते सांगायचं आहे। रायझोबियम हा जैविक खत म्हणून वापरला जाणारा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। रायझोबियम हा जो जैविक खत म्हणून वापरण्यात येणारा जो आहे तो एक जीवाणूचा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पेनिसिलिन हे खालीलपैकी कशापासून तयार करण्यात येत असते? पेनिसिलिन हे खालीलपैकी कशापासून तयार केले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। बुरशीपासून पेनिसिलिन हे एक तयार केले जात असते। पुढचा प्रश्न, रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने त्यास काय संबोधले जात असते? रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्या कारणास्तव त्यास कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यास त्याला जे आहे युरेमिया या नावाने ओळखण्यात येत असते। पुढचा प्रश्न पाहूया। झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कोण निर्माण करत असते? झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती खालीलपैकी कोणामार्फत निर्माण केली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सल्फरामार्फत जे आहे झाडांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होत असते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जात असते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इंद्राची नगरी या नावाने ओळखण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्रातील अमरावती हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जात असते। पुढचा प्रश्न, लॉर्ड कॅनिंग हा व्यक्ती भारताचा कितवा व्हाईसरॉय बनला होता ते सांगायचं आहे। लॉर्ड कॅनिंग हा व्यक्ती भारताचा कितव्या क्रमांकाचा व्हाईसरॉय बनलेला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। लॉर्ड कॅनिंग हा जो व्यक्ती आहे भारताचा पहिल्या क्रमांकाचा व्हाईसरॉय असणारा एक व्यक्ती बनलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। राजघाट हे जे नाव आहे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे ठेवण्यात आलेले आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न काय आपल्या समोर। केंद्रीय माहिती आयुक्ताची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीमार्फत करण्यात येत असते? केंद्रीय माहिती आयुक्ताची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीमार्फत करण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। राष्ट्रपती यांच्यामार्फत जे आहे केंद्रीय माहिती आयुक्ताची नियुक्ती करण्यात येत असते। पुढचा प्रश्न, बॉम्बे क्रॉनिकल हे प्रसिद्ध वृत्तपत्र कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? बॉम्बे क्रॉनिकल हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। फिरोज
चंद्रशहा मेहता यांच्याद्वारा जे आहे बॉम्बे क्रॉनिकल हे प्रसिद्ध वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कांचनगंगा हिमालयन शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कांचनगंगा हे हिमालयन शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील भारतातील सिक्कीम हे जे राज्य आहे या राज्यामध्ये कांचनगंगा हे हिमालयन शिखर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी संमत केलेला होता? विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी संमत केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या राज्यघटनेमध्ये सर्वात पहिला सरनामा लिहिण्यात आला होता ते सांगायचं आहे? कोणत्या देशाच्या राज्यघटनेमध्ये सर्वात पहिले सरनामा लिहिण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सर्वप्रथम सरनामा हा 1 लिहिण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत असावी अशी तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत असावी अशी तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील. कलम 5 मध्ये जे आहे प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत असावी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये असते ते सांगायचं आहे? गट ग्रामपंचायत ही किती लोकसंख्या असणाऱ्या गावाकडे दिली जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. गट ग्रामपंचायत जी आहे 600 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये दिली जात असते. पुढचा प्रश्न, 7,501 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते ते सांगायचं आहे? 7,500 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. 7,501 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 17 एवढी असते. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी त्याला विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी त्याला विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राज्य सरकार यांच्याकडे ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी त्याला विसर्जित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, सिंधुताई सपकाळ यांना नारी शक्ती हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आलेला होता? सिंधुताई सपकाळ यांना नारी शक्ती हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. 2017 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये सिंधुताई सपकाळ यांना नारी शक्ती हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नारी शक्ती हा पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांना कोणाकडून देण्यात आला होता ते सांगायचं आहे मित्रांनो? नारी शक्ती हा पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांना खालीलपैकी कोणामार्फत देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारताचे राष्ट्रपती यांच्यामार्फत 2017 मध्ये नारी शक्ती हा पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांना देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, मराठवाडा या विभागामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे समावेश आहे ते सांगायचं आहे? मराठवाडा या विभागामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगाचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहील. एकूण 3 ज्योतिर्लिंगाचा जो समावेश आहे मराठवाडा या विभागामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगाचा समावेश आहे ते सांगायचं आहे? महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एकूण किती ज्योतिर्लिंगाचा समावेश झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग जे आहेत तर एकूण 5 ज्योतिर्लिंगाचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील एकूण ज्योतिर्लिंगापैकी पुण्यामध्ये किती ज्योतिर्लिंग स्थित आहेत ते सांगायचं आहे? महाराष्ट्रातील एकूण ज्योतिर्लिंगापैकी पुण्यामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंगे स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील एकूण ज्योतिर्लिंगापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये 1 ज्योतिर्लिंग स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना कोणाच्या आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे ते सांगायचं आहे? माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना कोणाच्या आंदोलनामुळे मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील लोकांना माहितीचा अधिकार हा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे? महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. सालेर हे जे शिखर आहे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात उंच असलेले शिखर आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी
अनेर हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? अनेर हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यामध्ये अनेर नावाचे प्रसिद्ध धरण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील बोरीवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच ही गॅरंटीच आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लास होण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.